मामाच्या गावाला जायचं ह्या आनंदाने तयार होऊन बसलेली स्वरा सकाळी 5:30 वाजता. मला सोडायला आलेले माझे मिस्टर. रस्ता अगदी पावसाने भिजून गेला होता, तरीही बस जायला नको ह्यामुळे घाईघाईत मला सोडायला ही मंडळी सज्ज होती. स्टँडवरती येऊन थांबलो तर बस अगोदरच थांबलेली होती. बसमध्ये बसायलाही जागा नव्हती, तरीही आम्ही बसमध्ये गेलो. बसमध्ये मला थोडीशी जागा भेटली, परंतु स्वराला आणि स्वराच्या मामाला जागा भेटेना झाली. ते आमच्याकडे बघून हसत होते. मग मला स्वराची जराशी दया आली. मी तिला माझ्याजवळ बसायला बोलवलं. या दीदीने तिला थोडीशी जागा ॲडजस्ट करून दिली, त्यामुळे स्वरालाही खूप छान वाटलं. सकाळी 6 वाजता बसमध्ये बसलो. 6 ते 3 वाजेपर्यंतचा प्रवास करून आम्ही पंढरपूरमध्ये एंट्री केली. पंढरपूरमध्ये येताच सगळ्यात पहिलं विठुरायाचं दर्शन झालं. दर्शन घेऊन पुढे आलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंही दर्शन झालं. त्यांचं दर्शन घेऊन पुढे बस स्टँडकडे आमची बस निघाली होती. आजूबाजूला बघितलं तर भाविकांची खूप गर्दी होती, कारण आज एकादशी होती आणि अधिक महिना चालू होता. त्यामुळे ST स्टँडवरती लोकांची खूप गर्दी होती. प्रत्येक गावातून माणसं एकादशीसाठी आलेली होती. प्रत्येक जण आपापल्या घाईने बसमध्ये जायला उतरायला त्यांची घाई चालू होती. प्रत्येक जण इकडे तिकडे फिरत होता. आम्ही स्टँडवरती येऊन थांबलो. थोड्याच वेळात आमचे पप्पा आम्हाला घ्यायसाठी आले होते. पप्पांसोबत घरी गेलो. उभ्यानीच बॅगा दरवाजात फेकून दिल्या आणि आम्ही सुकलेले चेहरे घेऊन घराकडे निघालो. घरी आलो. हा सिद्धार्थ आणि मी आणि स्वरा आम्ही दमून असा प्रवास